दाखवायची का धपाटी बघायची का? हे बघा, पहिली माणसं धपाटी अशी बनवत होती. हे बघू शकता. बघू, हे बघा, पहिली माणसांचं धपाटे असे. तर उपास धपाटी आणि दही नाही आहे का? नाही, दहीच नाही. मला दही आणि धपाटी लय आवडतात. हा बघा, बघू शकता किती मस्त अशी आईने धपाटी बनवली. ती खाऊन पण दाखवते तुम्हाला कसं बनवले. हे बघा आमची आई कशी बनवते. बघू शकता काय काय टाकलंय हे तुम्हाला सांगते खाऊन. एकच नंबर भारी. दह्यासोबत तर एक नंबर लागते ते. अजून आंबूस, जिरे, ओवा, कोथिंबीर, लसूण, ओवा, सोडा. आणि ती कशा कशाचं बनवलंय. प्लेट तरी ते आता बरेच जणांना पुण्याच्या ताईंना माहिती नसतंय ते कशाबद्दल असते. म्हणजे काय काय असतं ते. हरभऱ्याची डाळ, कुरडा, ज्वारी, गहू, थोडी बाजरी. म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला सांगते, आईला सांगाय ना. परडे आहे का नाही, परडीला कुणी ज्वारी टाकतं मुठभर, कुणी गहू टाकतं मुठभर, कुणी तांदूळ टाकतं. आणि त्यात काही पिशव्या नसते, त्या एकत्रच घेतो आपण. आणि पीठ असतं ती वेगळंच असतं. हे सगळं धान्य एकत्र घेतो. मग त्या घरी आणलं की येचू शकत नाही. त्याचं धपाटी तयार होते. त्यात फक्त काय टाकायचं, हरभऱ्याची डाळ, ओवा आणि काय बरं अजून हुरडा म्हणजे तुम्हाला सांगते, हुरडा पार्टी म्हणतात का नाही. आता हुरडा जी आलेला असतात सक्रातीच्या तोंडात हुरडा, त्या पद्धतीचं ते हुरडा वाळवतात बाया. मोडाई गेल्यावर ते आणतात कवळं आणि ते हरवर आबडदोबड भाजतात आणि ती काढतात आणि ती हे मिसळीमध्ये टाकतात. एक नंबर चवीचे असे धपाटे झालेत. आणि मला तर लय आवडले बघा. मी खाऊन तर दाखवलं तुमच्या समोर. तर तेल नव्हतं, हो का, जाऊन तेल आणलं. काय करायचं, हे तेल लय दिवस उडत नाही, फक्त 4 किंवा 5 दिवस जातं. कंप्लीट 6व्या दिवशी तर तेल संपतं. इतकी तेल खाते ती. जास्त देवाला तेल असतं या. काय करायचं, देवाला कळत नाही का की बाबा खायला यांना तेल नसते ती. तर बानू झोपायला लागली, म्हणलं चारावं बानूला. आता मला जायचं जेऊरला. हे बघू शकता बानू आणि तात्या मस्त असं बसले. तर असं असल्यावर जरा बरं असत आहे. तर तात्या झोपल्यात. ही बानू झोपायला लागली. बरं वाटत असं बसल्यावर, नाही पिल्यावर. तब्येत चांगली होती का नाही. माझी तब्येतच आता बघत त्या रामभाऊला काय झालं बघितलं ना, कॅन्सर झाला. बघत त्या दिवशी त्या मीटर बसवला का बिचाऱ्याने. म्हणून का नाही, माणसानं खाऊन पिऊन असं जीवन एकदा नाही बघा. एकदा ना जीवन माती आड गेलं ना, मेल्यावर किती बी त्या दगडाला काही बी दाखवते ती. खाते ती का? नाही खात का? त्याला माहिती असतंय. आई आजूबाजूची माणसं आली का नाही, म्हणते ती 4 बया किती ग दगडाला खायला ठेवलंय आणि जिवंतपणी तर किती घातलं असेल खायला, अशी म्हणावं. म्हणून ती आणते ती. आमका आणा, फलाना आणा, बिस्ताना आणा. आज जिवंतपणी घाला का नारड्यामध्ये. मेल्यावर तर कुणी बी घालतं. मेल्यावरच माणसाला कळतं त्या माणसाची किंमत. जिवंत आहे ना तोपर्यंत नाही कळत. आता तुम्ही म्हणता ना असं का बोलती, विषय निघला तात्याच्या दारावून म्हणून मला बोलावं लागलं. आता तात्या गरीबावने बसल्यात. बरं वाटलं का, थोडीफार घेतली असेल पण एवढी नाही तर जर बारची लय असती. थोडी घेतली, जरा बरं वाटायला लागलं. मला पण बरं वाटत. एकदा ना मेलं म्हणजे गेलं किंवा काय असते जीवनामध्ये सांगा बरं. ही आता हो का, माणसं मेल्यावर माणूस किती बी येतं का नाही. सावडायला म्हणा, त्या 10व्याला म्हणा, किती आणते ती. 5 पक्वान असते. एवढं हॉटेलमध्ये सुद्धा नसतं, एवढं आणतात.
नवी कपडे आणतात. ते काय घालतंय का? नाही घालत का? त्याचा आत्मा त्यावेळेसच मेलेला असतो या. ज्या वेळेस ते जिवंत असतं ना, न खायला घालण्याचा आत्मा त्यांचा मेलेला असतो. नंतर कितीही घातलं ना तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून का नाही, कमवून काय का नका ठेवा ना, पण सोन्याचा घास खायला घालते का नाही तुम्हाला? तुम्ही आता तात्याच्या तोंडाने घालते का नाही? घालते बाबा. मटणसाठी आणते का नाही? मटण रोज नसलं तर नसलं पण आणते का नाही? एकदाच 1 किलो 2 किलो. रोज नाही आणत. तुम्ही म्हणसान की रोज आणते का खायला? रोज नाही. माझी अशी एवढी ताकद नाही की मी रोज खायला घालावा. ते चांगलं दिवस आलं तुमच्या आशीर्वादाने तर ते पण मी करीन, रोज घालीन त्यांना मटण. एक तर लाख मोलाचाच आपला ही बंगला झालाय सोन्याहून पिवळा, कारण ती घर काय बिलकुल कामात नाही गेलेलं आहे. त्यामुळं सोन्याहून पिवळा ही बंगला झालेला आहे. 4 माणसं आली तरी त्यांना भारी वाटावं की बाबा त्या घरात बसलं तर माणसं पाठदिशीन उठून बाहेर यायची. आम्ही म्हणायचे असं का करते ती? परत कळायला लागलं की ही घर पडन म्हणून बाहेर येते ती. आता येते का सांगा बरं? म्हणून सांगते हो का, मी काय कमवलं नाही. आई बापाला घर बनवलं, लेकरा बाळांना बनवलं, बस. याच्या पडेल काहीच नको. आणि खायचं, कष्ट करायचं, कष्ट करण्यासाठी हात पाय दिलेला आहे ते देवाने. तर चला, हेड वावला असला तर नक्कीच लाईक करा आईच्या धपाट्यासाठी. एक लाईक करा. तर चला, बाय.